नुकतेच भिलाली गावचे ज्येष्ठ नागरिक व निवृत्त मुख्याध्यापक भीमराव तोताराम पाटील यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले। त्यांचे सुपुत्र राज्य शिक्षक मनवंतराव भीमराव साळुंखे व माध्यमिक शिक्षक गुणवंतराव भीमराव साळुंखे यांनी व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याबाबत गावातील व समाजातील काही वर्षानुवर्षाच्या जुन्या परंपरा व रीतिरिवाज यांना फाटा देऊन काहीतरी समाज परिवर्तन करण्याचे ठरवून ते धाडसही दाखवले। त्यांनी आपल्या कैलासवासी वडिलांचे दशक्रिया, गंधमुक्ती व उत्तरकार्य हे 10 ते 13 दिवस न लांबवता हे सर्व धार्मिक विधी फक्त 5 दिवसात पूर्ण करण्याचा निर्णय घेतला। यामुळे त्यांचा व इतरांचाही वेळ वाचणार आहे। मोठी भाऊबंदकी व गाव जवळजवळ एक सुटकी असल्याने इतरांनाही त्यांच्याकडचे धार्मिक विधी व इतर कार्य करण्यास मोकळीक मिळणार आहे। तसेच उत्तरकार्याचे भोजन हे संपूर्ण गावाला दिले जाते। त्यावर साधारण 1,10,000च्या आसपास खर्च हा निश्चित असतो। एक दिवसासाठी होणारा हा खर्च तसा समाजाचा कोणताही विकास साधत नाही। कैलासवासी भीमराव साळुंखे यांचा संपूर्ण परिवार हा शिक्षक पेशात आहे। शिक्षक हा समाज परिवर्तन करणारा असल्याने त्यांनी यातून काहीतरी नवे परिवर्तन व समाजाचे भले होईल ते करण्याचे ठरवले। विचारांती उत्तर कार्यावर होणारा खर्च म्हणजे 1,25,000 रुपये रोख हे गावचे ज्ञानमंदिर संत सोमगीर हायस्कूलला भेट देण्याचा धाडसी निर्णय घेतला। शाळेची इमारत सुंदर आहे, पण शाळेला शालेय पोषण आहार शिजवण्यासाठी किचन शेड नाही। या पैशातून शाळेत कायमस्वरूपी किचन शेड उभारले जाणार आहे। त्या रकमेचा धनादेश मनोज आत्माराम पाटील, अध्यक्ष स्वामी समर्थ शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळ, भादली खुर्द, जळगाव यांच्या मार्फत शाळेचे मुख्याध्यापक अविनाश पाटील, उपमुख्याध्यापक सुरेश पाटील, विकास पाटील यांना या बंधूंनी आज प्रदान केला। अनेकांनी साळुंखे बंधूंनी निर्माण केलेल्या या आदर्शाचे समाजातील अनेक मान्यवरांनी मनापासून स्वागत केले आहे। हा समाज मन बदलण्याचा शुभ संकेत आहे।